इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकायचंय। जोपर्यंत दहशतवाद संपणार नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार। पहलगामच्या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला दिला इशारा। दहशतवाद विरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत। राजनाथ सिंह यांची अमेरिकेचे संरक्षण मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा। अमेरिकेचं पूर्ण सहकार्य असल्याची पीठ हेग्सेथ यांची ग्वाही। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे। पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल असं उत्तर द्या। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी। युद्धाच्या भीतीनं खैबर पख्तूनख्वामधील 29 जिल्ह्यात बसवले वॉर सायरन। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानची फरफट। सीमेवर महिलांनी फोडला टाहो। आणि जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडून तयारी सुरू। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम तर यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने मोजणी। एआय तंत्रज्ञानाचाही वापर करणार। आणि राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपलं। अनेक भागात साचलं पाणी। विमान सेवेलाही बसला फटका। श्रीनगरमध्ये जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे। लोकांच्या घरांमध्ये जाऊन जवानांकडून तपास सुरू आहे। संबंधित भागातील नागरिकांची देखील कसून चौकशी केली जाते। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले आहेत। दरम्यान पाकिस्तानला परत जाऊ देण्याची विनंती करत महिलांनी टाहो फोडला। भारतात सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले झाल्याची बाब महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून उघड झाली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठं वक्तव्य केलंय। या हल्ल्याशी संबंधित याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे। हा काळ देश एकत्र येऊन दहशतवाद विरोधात लढण्याचा आहे आणि अशावेळी सुरक्षा दलांचं मनोबल खच्ची करणं योग्य नाही असं कोर्टाने ठणकावलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आलाय। एनआयचे प्रमुख सदानंद दाते बैसरन घाटीमध्ये गेले होते। एनआयचे महासंचालक 3 तास बैसरन घाटीत होते। सूत्रांच्या माहितीनुसार एनआयए प्रमुखांनी घटनास्थळी सखोल पाहणी केली असून ओजीडब्ल्यू नेटवर्क, कम्युनिकेशन सिग्नल आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रत्यक्ष माहिती त्यांनी घेतली। भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टर भागात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सतत होत असलेल्या सीज फायरच्या घटनेनंतर सीमावर्ती भागात लहान मुलांना प्रशिक्षण दिलं जातंय। हल्ल्याच्या वेळी बचाव कसा करायचा या संदर्भात मुलांना शाळेत माहिती दिली जाते। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आणि आता थेट जाणार आहोत केदारनाथचे दरवाजे उघडण्यात येत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय केदारनाथ मधली। भाविकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात येत आहेत आणि भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी इथे केली असल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी आतुरतेने भाविक या क्षणाची वाट पाहत असतात। केदारनाथच्या यात्रेला देखील सुरुवात झालेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर भारतात तणावाचं वातावरण असताना आजपासून केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येत आहेत।
ही थेट दृश्य आपण पाहतोय। केदारनाथ मंदिराचे दरवाजे आता उघडण्यात येत आहेत। कालच पंचमुखी पालखी देखील मंदिर परिसरात दाखल झालेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात तणावाचं वातावरण असताना आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते। प्रत्येक वर्षी भाविक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो क्षण आलेला आहे। केदारनाथ मंदिराचे दरवाजे आता उघडण्यात येत आहेत। भाविक मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत। चारधाम यात्रा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या चारधाम यात्रेला भेट देणाऱ्या व्यक्तींना सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशीच भावना घेत भाविक केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात। दरवर्षी या क्षणाची आतुरतेने वाट भाविक पाहत असतात आणि आज देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। केदारनाथ मंदिराचे दरवाजे आता उघडण्यात येत आहेत। पुन्हा एकदा पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ झालाय। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यामध्ये 268 कोटी विकास कामांना स्थगिती आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जुंपली आहे, तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर हा गोंधळ झाला। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला आमदार राणा पाटलांमुळे स्थगिती आलेली आहे असा आरोप पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। बीड पोलीस विभागामध्ये आडनाव कळू नये म्हणून पोलीस नेमप्लेट लावत नव्हते, कारण तो पोलीस कोणत्या जातीचा आहे हे कळेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं। समाजात समानता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही चंद्रकांत पाटील म्हटलं। संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सलग 4 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा करत आहे। आजपासून या महोत्सवाची सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। जातनिहाय जनगणनेवरून नरेश म्हस्केंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेवरून केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। लातूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाबाबत आदेश दिले। हिंगोली पोलिसांच्या ताफ्यात 13 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला। यावेळी नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वाहनांचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांनी सुनावलंय। वक्फ बोर्डाच्या जागेवर शासकीय बांधकाम होत असल्याचा आरोप करत जलील आक्रमक झाले। भिवंडीच्या वळगावातील पोलीस पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं पंढरपुरातील शेतकऱ्यांनी स्वागत केलं। पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। पिंपरीमध्ये सायबर पोलिसांनी रॅनसमवेअर हल्ल्याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलेलं आहे। रॅनसमवेअर संगणकामधील महत्त्वाची माहिती एन्क्रिप्ट करून त्यासाठी खंडणीची मागणी होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा सल्ला देण्यात आला। मावळमध्ये पुणे मुंबई महामार्गावर 7 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे। नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवार परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। पुणे शहरात गांजाची तस्करी सुरूच आहे। धुळे जिल्हा आणि ओडिशा राज्यातून आलेला 64 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केलाय। कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून यापैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। डोंबिवली ते तळोजा मार्गावरील घोणीजवळ एका कारचा अपघात झाला। या अपघातात 4 जण किरकोळ जखमी झालेत। अपघाताची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे।
मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे। सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घरगुती उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40शी पार केलंय। मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सतनाईक यांना दिलं। कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली। जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्यात। सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। दक्षिण सोलापूरमधील बोरामणी येथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडलेत। दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत, त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच बीओटी तत्वावर राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे। त्याचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती मिळते। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यानं दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। काँक्रीट मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळल्यानं संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय। रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे। नियमित कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईस पात्र असतील। मुंबई महानगर परिसरातील घर विक्रीमध्ये वाढ कायम असून त्या तुलनेमध्ये नव्या घरांची निर्मिती झालेली नाही। मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी मुंबईमध्ये महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत। पुण्यात देखील 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसेन्स फोरास या संशोधन कंपनीनं जारी केलाय। जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिलाय। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलं। नवी मुंबई भारतीय आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी आहे। निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशात पाठवला जातोय। गेल्या वर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। HMISच्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32 कोटी 21 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 5 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसाठी 32 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे। आरटीई अंतर्गत 3ऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलेलं आहे। प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवेश हे 7 मे पर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणांनी नोंद घ्यावी असंही सूचनापत्रात म्हटलंय। 2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनाच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCनं व्यक्त केलेला आहे। 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रतितोळा 1 लाखांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। यामुळे ग्राहकांच्या सोने खरेदीच्या पद्धतीत बदल झालाय असं अहवालात म्हटलंय। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री झाली, ज्याचं मूल्य सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात होतं। तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली, ज्याचं मूल्य 4,000 कोटी रुपयांपर्यंत होतं। IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे। ही देणगी संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाणार आहे।
2024-25 मध्ये मार्च ते एप्रिल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,592 पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केलेली आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला जात असून एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र असं असतानाही जून महिन्यात सर्वाधिक 8,334 पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचं दिसून येतं.